नमस्कार. मी ॲडव्होकेट विशाल मोहिते. मी आपल्यासमोर नेहमीच नवे विषय घेऊन येतोय. मागे मागच्या आठवड्यात मी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कलर झेरॉक्सबद्दल 2 ते 3 व्हिडिओ केले. वास्तविक मी स्वतः सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेलो. तिकडचे शिवाजीराव वाघ जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा बँकेचे त्यांना भेटलो. माझं निवेदनही त्यांना दिलं आणि विशेष म्हणजे निवेदन दिल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणावरून सांगली जिल्हा जी वांगी ब्रांच आहे सांगली जिल्हा मध्यवर्तीची तिकडच्या जे व्यवस्थापक आहेत त्यांना फोन लावला की अशा स्वरूपाच्या तक्रारी माझ्याजवळ येत आहेत की आपण रंगीत कलर झेरॉक्स घेत आहेत. त्यावेळी त्याने विचारलं की साहजिकच कोण आलंय तुमच्याजवळ तक्रार करणार. स्वाभाविक आहे, शेतकरी हा गरीब आहे, शोषित आहे. वांगीपासून 55 किलोमीटरवर जाऊन तो तक्रार करू शकत नाही. वास्तविकता आहे. जो श्रीमंत आहे त्याला पैशाची काही पडली नाही, तो 25, 30, 50 रुपये देऊन ती कलर झेरॉक्स घेईल. पण सामान्य शेतकरी आहे तो तर 100% तक्रार करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार नाही, ही जाणीव त्या व्यवस्थापकाला होती. वाघ साहेबांनी सांगितलं ॲडव्होकेट विशाल मोहिते त्या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांच्याशी बोललो. नंतर मला फोन दिला, मी बोललो. ते शाखेच्या व्यवस्थापकाने जे सांगितलं ते फार इंटरेस्टिंग आहे. त्यांनी असं सांगितलं की तुमच्या वडिलांनी स्वतःहून आमच्याकडे कलर झेरॉक्स आणून दिल्या, आम्ही त्यांना मागितल्या नाहीत. म्हणजे मला थोडक्यात खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारच्या कलर झेरॉक्स कुठेही शाखेत मागितल्या जात नाही. फेसबुकला जो व्हिडिओ मी टाकला त्यामध्ये साधारणपणे बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया दिल्या. विटा शाखा असेल, शिराळा शाखा असेल या DCC बँकेच्या, तासगाव असेल, मिरज असेल, सगळ्यांनी सांगितलं हो मागितलं जात आहे, कलर झेरॉक्स मागितल्या जात आहेत. विशेष म्हणजे सकाळमध्ये बातमी सुद्धा आलाय. हा सकाळचा पेपर आहे. जिल्हा बँकेत KYC साठी रंगीत झेरॉक्स प्रती. मी खोटा असेल, पेपरही खोटा बोलतोय का? आणि अधिकारी काय म्हणतायत की जर अशी कोणी तक्रार घेऊन आला आमच्याकडे तर आम्ही संबंधितावरती कारवाई करू. मी स्वतः तक्रार दिली. आता तक्रारीचं काय झालं माहीत नाही, पण शाखा अधिकारी किती हुशार असतात हे वांगीचे महाशय त्यांनी माझ्याच भावकीमध्ये आमच्याच भांडण लावण्याचा प्रयत्न केला. वास्तविक माझ्या पत्रव्यवहारामध्ये तक्रारीमध्ये मी कोणाचीही तक्रार केली नव्हती, कोणाचं नाव टाकलं नव्हतं. फक्त जी कलर झेरॉक्स घेतात त्याच्याऐवजी ब्लॅक अँड व्हाईट घ्या असं दिलं होतं आणि जो घेतोय त्याच्यावरती कारवाई करा. मी पत्र दिलंय, कारवाई झाली नाही. आणि हा पेपर साधारणपणे सकाळ टुडे 30 नोव्हेंबरचा आहे. माझं पत्र शिवाजीराव वाघ तुम्हाला पोचलंय. तुम्ही शोकॉज काढली का हो बँकेच्या कर्मचाऱ्यांना? तुम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी आहात. आमचे लाखो रुपये तुमच्या बँकेत पडून आहेत. आम्ही तुमचे ग्राहक आहोत. तुम्हाला काहीच फरक पडत नाही का आम्ही संतुष्ट ग्राहक आहोत का असंतुष्ट ग्राहक आहोत? आमच्याशी कसं बोललं पाहिजे, आमच्याशी कसं वागलं पाहिजे याचा बेसिक सेन्स तुम्ही बँक कर्मचाऱ्यांना शिकवत नाही का हो? एक सुशिक्षित वकील या नात्याने मी तुमच्याकडे तक्रार करायला आलो. त्या तक्रारीचं काय केलं हो तुम्ही? मी होतो म्हणून तक्रार केली, असंख्य लोक तक्रार करत नाहीत. त्या बँक व्यवस्थापकाचा एवढा कॉन्फिडन्स वाढला की त्याने माझ्याच वरती षडयंत्र करण्यास सुरुवात केली. अर्थात मला काही फरक पडत नाही, मी सक्षम आहे. वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं.
मग प्रश्न पडतो, या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, सहकारी बँका या खड्ड्यात का जातात? तर असल्या गलथान कारभारामुळे. ग्राहक देवभव आहे ना, आम्ही बँकेचे खातेदार आहोत, आम्ही ग्राहक आहोत. तुम्हाला सर्व्हिस देण्यासाठी तिथे ठेवले. सर्व्हिस इंडस्ट्रीचा गंध तरी आहे का हो? ग्राहकांना कशा प्रकारे सर्व्हिस दिली पाहिजे? एखादा माझ्यासारखा तक्रारदार तक्रार घेऊन गेल्यानंतर, पण ठीक आहे, चूक मान्य करून त्यामध्ये सुधारणा करायची असते. पहिली चूक केली, दुसरी चूक केली, तिसरी चूक करता अतिशय वाईट वाटतं. DC बँकेत आज आमचे लाखो रुपये उसाची बिलं असतील, पडून आहेत. पैसे तुम्ही वापरता. कदाचित ते कर्मचारी अधिकारी विसरले की DC बँक जो पगार देतोय ना, ती या ग्राहकांची कृपा आहे. वाईट वाटतं म्हणून हा व्हिडिओ करण्याचा घाट घातला. मी खोटं होतो, हे सकाळ वर्तमानपत्र खोटं आहे का? स्वतः त्यांनी म्हटलंय. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, कृष्ण धवल परत चालते. अधिकारी म्हणतात. मला वाटतं की बँकेत जर एखादा ग्राहक गेला तर त्याची सौजन्याशी बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. मी ॲक्च्युली जात नाहीये, 4-5 वर्षात मी त्या बँकेत गेलोही नाही, कारण माझं नॅशनलाइज बँकेत खातं आहे. पण लोक म्हणतात की कशा प्रकारची वागणूक आम्हाला त्या ठिकाणी दिली जाते, बँक मॅनेजर कसा बोलतो, पुढाऱ्याला खुर्ची दिली जाते आणि सामान्य ग्राहकाला वाट लावली जाते आणि त्याची वाट लावली जाते. ग्राहक हा ग्राहक असतो. तो पांढऱ्या कपड्यात काय आला किंवा फाटक्या कपड्यात जरी आला तर तो ग्राहक आहे, याचं भान ठेवावं. आगामी काळात जिल्हा बँक हा कारभार सुधार करेल, या कारभार अशी आशा व्यक्त करतो. वाईट वाटलं, तक्रार झाली, कारवाई झाली नाही, आणि उलटा चोर कोतवाल को डाटे. फार चुकीचं आहे. सगळ्यांनी विचार करावा, या बाबतीत योग्य ठिकाणी पोहोचवा. धन्यवाद.